नमस्कार. आवडीचे खाणे आणि राजकीय तानेबाने या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आता तुम्ही विचार करत असाल की ह्या एपिसोडमध्ये आम्ही असं एका चेंबरमध्ये बसून का आणि कोणासोबत चर्चा करतोय, गप्पा करतोय. ती व्यक्ती दुसरी कोणी नव्हे तर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, त्यासोबतच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जे आता थिंक टँक म्हणून केंद्रापासून राज्यामध्ये काम करतायत तसे पृथ्वीराज चव्हाण सर आहेत. चव्हाण सर नमस्कार. आपल्या या कार्यक्रमामध्ये नमस्कार. प्रश्न लोकांना पडेल की मी स्ट्रीट फूड मध्ये लोकांना घेऊन जातोय आणि हॉटेल्समध्ये जातोय, रेस्टॉरंटमध्ये जातोय, तर इथं का? तर मी एक क्लॅरिटी देतो की चव्हाण साहेबांचा अत्यंत व्यस्त कॅलेंडर आहे. प्रचार समितीचे प्रमुख आहेत आणि ज्याप्रमाणे महाविकास आघाडीमध्ये आतापर्यंत जागा वाटपासाठी रस्सीखेच सुरू होती तो त्यांनी एक सोल्युशन टेबलवर आणलेलं आहे. पण तरी खूप कार्यक्रम आहेत, उद्या त्यांना पुन्हा जायचंय म्हणून आज बाहेर न जाता इथंच चहाचा आस्वाद त्यांच्यासोबत घेतोय, कॉफीचा आस्वाद घेतोय. तर चव्हाण साहेब, खूप व्यस्त कॅलेंडर होता तुमचा, खूप बरंच काही सुरू होतं. आता तरी शांत झालंय का अजूनही काय आहे? आता काय पहिला टप्पा तिकीट वाटपाचा आणि जागा वाटपाचा संपलेला आहे. आता पुढचं जे आमचं काम चालू आहे ते आता कुठला वक्ता कुठं पाहिजे, कोणाला कुठला वक्ता पाहिजे, कधी सभा घ्यायची, तारीख काय घ्यायची, हे सगळं त्या ठिकाणी चालू आहे. उमेदवारांना शोधणं अवघड असतं. ते बिझी आहेत आपल्या प्रचारामध्ये. ते जेवढे उमेदवार जाहीर झालेले आहेत आणि ज्यांना काही सभा पाहिजे तर ते नियोजन करणं चाललेलं आहे. काही ठिकाणी पत्रकार परिषद आम्हाला घ्यायच्या, ते कोण कुठल्या दिवशी पत्रकार परिषद कोणाची घेणार ते चाललेलं आहे. काही पक्षाच्या बाहेरचे नेते मंडळी आमच्याकरता प्रचार करण्याकरता तयार आहेत. त्यापैकी कोण पाहिजे? उदाहरणार्थ विशंभर बाबर सिंग सरोदे आहेत, निरंजन टकले आहेत, श्याम मानव आहेत, असे काही जे पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. पण आमचं एकच उद्दिष्ट आहे की ही लोकशाही वाचवण्याकरता नरेंद्र मोदींना घालवलं पाहिजे. त्या मुद्द्यावर जे एकत्र राहिले ते आमचे सगळे मित्र आहेत. पण तुम्ही म्हणताय की आता जागा वाटप हा काही सोपा विषय नव्हता, उमेदवार शोधणं हा सोपा विषय नव्हता, पण उमेदवार अजूनही तुम्हाला पूर्ण मिळाले नाही. आत्ताच काही वेळापूर्वी सर मी अनिल परमांचा ह्याच शोमध्ये इंटरव्ह्यू केला. त्यांनी स्पष्ट सांगितलं की काँग्रेसकडे उत्तर मुंबईचा उमेदवार नाही आहे आणि आमच्याकडे आहे. आम्ही बोलतोय जर संधी मिळेल तर आम्ही 5-1 मुंबईमध्ये करून उत्तर मुंबईमध्ये पण आपला उमेदवार उतरू. असं आहे की कुठल्या पक्षाने किती जागा लढवायच्या याबद्दल 2-3 महिने चर्चा झाली. त्यानंतर मग अंतिम फैसला झाला. कदाचित आमच्या दिल्लीचे श्रेष्ठी त्यामध्ये त्यांनी शेवटी विटो वापरला आणि तो आकड्याचा फॉर्म्युला आपल्यासमोर आला. बरोबर. त्यानंतर आम्ही आपल्या पक्षाने आपले उमेदवारी जाहीर केलेली आहे. काही ठिकाणी तुम्ही म्हणताय तशी परिस्थिती आहे की ज्याला जी जागा मिळालेली आहे त्यांच्याकडे सक्षम उमेदवार नाही, परंतु इतर मित्र पक्षाकडे अधिक सक्षम उमेदवार आहे. पण तो जर इतर मित्र पक्षाला दिला तर मग आकडा जो आहे तो डिसबॅलन्स होतो. मग एक प्रस्ताव असा आला की मग आपण अदला बदली करूया, आकडा तसाच ठेवूया आणि त्यातल्या त्यात चांगला उमेदवार आमच्याकडे असेल तर आम्ही त्याला देऊ. ही चर्चा चालू आहे. आता मला वाटतं की 2 पक्षाचं जर म्युच्युअल अंडरस्टँडिंग झालं तर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ती अदला बदली होऊ शकेल. कारण तो उद्दिष्ट आहे की आपण समोरच्या सत्ताधाऱ्यांना पराभूत करून सत्तांतर करायचं. मग एखादं असं होऊ शकेल की बाबा मी हट्टाने ही जागा घेतली पण माझ्याकडे इतका सक्षम उमेदवार नाही आहे, इतर पक्षाकडे त्याच्यापेक्षा चांगला सक्षम उमेदवार आहे. म्हणजे उत्तर मुंबईचा बार्गेन होईल. च्या ठिकाणी एक आमच्याकडे चांगला आहे, ब ठिकाणी त्यांच्याकडे असेल तर इथं अदला बदली झाली तर दोघांचा फायदा होईल, विन विन सिच्युएशन होईल. ते होऊ शकतं पुढे. तर ते करायला कोणाचीच बंदी नाही, कारण हे 2 पक्षाचा आपसातला पक्ष आहे. 3 पक्षाचा आघाडीचा प्रश्न नाही आहे. आता मला वाटतं 3 पक्षाचा आघाडीचा विषय जवळपास संपलेला आहे. आता म्युच्युअल एक्सचेंज आपापसाच्या संमतीमधून अदलाबदली होऊ शकते शेवटच्या क्षणापर्यंत, पण त्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी त्याला मान्य केलं तर ते होऊ शकते. उत्तर मुंबई ते मागताय कुठल्याही स्पेसिफिक मतदारसंघात. माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे, उत्तर मुंबईकडे तुमचा उमेदवार नाहीये, स्पष्ट दिसतंय, तुम्ही शोधताय. तुमच्याकडे दक्षिण मध्य मुंबईमध्ये उमेदवार आहे, वर्षा गायकवाड, ज्या नाराज आहेत, ज्या दिल्लीपर्यंत पोहोचतात, तर तुम्ही बार्गेन किंवा एक्सचेंज करू शकता. कुठल्याही उमेदवाराची चर्चा नाव घेणार नाही, पण मी जे मगाशी सांगितलं की एकदा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्यानंतर आपापसामध्ये बदली होऊ शकते. जर आमच्याकडं तुलनात्मक दृष्टीने सक्षम उमेदवार असेल तर तो त्या ठिकाणी देऊन
जरी आमच्याकडे ती जागा नसली तर बदली म्हणून हाच प्रश्न आहे. आदला बदली हे होऊ शकते उत्तर आणि मध्यमध्ये कुठल्या मुंबईबद्दल नाही, कुठेही होऊ शकते. पण सर तोच प्रश्न परत येतो की हे आता का करावं लागतंय. जर तुम्ही कुठे बोललातही की महाविकास आघाडीकडून जागा वाटपाचे सूत्र चुकले, नाही सर, प्रश्न माझा पूर्ण ऐकून घ्या. तुम्ही म्हणताय की आता अदलाबदल होऊ शकते. जर मतदार संघ आणि उमेदवार एकाच वेळेला ठरवले नसते, कोणाची किती ताकद आहे, कोणाचा कसा मतदारसंघ आहे, याबद्दल जर एक पेजवर तुम्ही आला असतात तर आज ही अदलाबदली करण्याची परिस्थिती आली नसती तुमच्यावर किंवा महाविकास आघाडीवरती. पण अदलाबदली करण्यात काय गैर आहे. तर त्यात आमचं उद्दिष्ट जर आमचं सफल होत असेल तर त्यामध्ये काही चूक आहे. अर्थात आयडियल सिच्युएशन काय असेल की 2-3 महिन्यापूर्वी मतदारसंघाची वाटणी व्हायला पाहिजे होती. मतदारसंघाची वाटणी करताना पास्ट परफॉर्मन्स, इतिहास, कशी मतं मागच्या निवडणुकीत पडलेली आहेत त्याचं आपण एक पाहणी करतो. आत्ता कोणाचे किती खासदार आहेत, आमदारांची संख्या किती आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांची ताकद आहे का, सरपंच आहेत का, अशा सर्व गोष्टींचा आपण सारासार विचार करून मग आपण क्लेम करतो की ते तळागाळात आमचे कार्यकर्ते जास्त आहेत, आमचे सरपंच भरपूर आहेत, आमचे नगरसेवक भरपूर आहेत, तुमचे तिथं दिसत नाहीत, त्यामुळे तुम्हाला खाली प्रचार करताना तुमच्या पक्षाच्या उमेदवाराला त्रास होईल. आम्ही मदत करू, बरोबर. शेवटी प्राथमिक कर्तव्य त्या पक्षाच्या उमेदवाराचं सगळी यंत्रणा उभी करायचं आहे. अशी मांडणी करण्यामध्ये काही गैर नाही आहे. अशी मांडणी काही ठिकाणी झाली, खूप आग्रही झाली, पण तो मग त्या मांडणी झालं नाही पूर्ण, तो म्हणजे ते झालं नाही व्यवस्थित झालं. त्यामुळं एक तर मला वाटतं उशीर झाला ही वस्तुस्थिती आहे. आम्हालाच झालं असं नाही, महायुतीमध्ये पण काय चाललंय आपण पाहतोय. पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये एका बाजूला 3 पक्षाची आघाडी करायचा पण प्रयत्न करतो. 2 पक्षाची आघाडी करण्यामध्ये किती अडचणी येतो ते आपल्याला माहिती आहे. 3 पक्षामध्ये आणखी अडचणी आहेत. आणि दुसऱ्या बाजूला काय झालं की हे 6 पर्याय उपस्थित आहेत आपल्याकडं. आणि 6 पर्याय असल्यामुळं कोणी कुठेही जाते, सकाळी एका पक्षाकडे जाते, दुसऱ्या ठिकाणी तिसऱ्या पक्षाकडे जाते. आपण उस्मानाबादमध्ये काय झालं आपण पाहिलं. अचानक कोणी उमेदवार बदलला, उमेदवाराला विचारलं तुम्ही कुणाचा प्रचार करणार, कुठला पक्ष वाढवणार, उत्तर काय मिळालं. त्यामुळं ह्या लास्ट मिनिट केलेल्या ॲडजस्टमेंट आहेत. तर त्यामुळं खरं ताकदीनं कदाचित निवडणूक लढता येणार नाही. पण मग असं आर्ग्युमेंट एकच पुढे येतं की नाही आमचे कार्यकर्ते निवडणूक लढतात, उमेदवार महत्त्वाचा नाही आहे. त्यामुळे आमची यंत्रणा खाली आहे, सगळी लोक आहेत, ते लढतील. तुम्ही पण तसं असतं का. आता ते तर कन्व्हिनियंट आहे ना ते की बाबा आपण मग दबांग उमेदवार का बघतो, मग पैसेवाला आहे, तेच तर म्हणतो ना, कन्व्हिनियंटली उत्तर देतात कारण जागा हवी असते ती. तर त्यामुळे एक्झॅक्टली कशामुळे आपण निवडणूक जिंकतो, उमेदवाराची जात, उमेदवार कुठे जन्मलेला आहे, बाहेरचा आहे का स्थानिक आहे, उमेदवाराकडे किती पैसे आहेत, किती संस्था आहेत, किती साखर कारखाने आहेत, तो पैसे खर्च करू शकतो का, विचारधारेशी तो प्रामाणिक आहे का, रोज पक्ष बदलतो, असे अनेक त्यामध्ये प्रश्न असतात. मतदार कुठल्या पक्षाला प्राधान्य देतील हे जर केमिस्ट्री जर आपल्याला कळली तर मग फार सोपं होईल. फार अवघड गणित आहे. पण सर काही गोष्टी स्ट्रीमलाईन करू शकला असतात तुम्ही तिघं मिळून, आणि ह्या सगळ्या वाद विवाद, नाराजी किंवा जो डिले झाला तो टाळता आला असता तुम्हाला वाटतं सर. असं झालं असतं की आमच्याकडे एक आणखी झालं की आमचे जे वाटेखाटी करणारी टीम होती त्यामध्ये एकदम मध्येच बदल झाला. अशोक चव्हाणांबद्दल बोलताय तुम्ही. आता ते आता नाव तर घ्या सर, तुम्ही नाव आता तुम्ही घ्या, तर तुम्ही घेतलं. अशोक चव्हाणांबद्दल बोलता, अशोक चव्हाणांमुळेच काँग्रेसला ही बॅकफूटवर यावं लागलं. शेवटी जबाबदारी शेवटी नेतृत्वाची असते. शेवटी नेतृत्वाने माणसं नेमलेली असतात, त्याची जबाबदारी नेतृत्वाची असते. पण हे झालं कारण ते एक टीम चर्चा करत होती, एकदमच ती टीम बदलली. मग पुन्हा म्हणजे तुम्हाला विश्वास नव्हता की जातील ते, तुम्ही त्यांना जबाबदारी दिली होती पण ते गेले. आता ते असं शेट्टीनं वाटलं नव्हतं कारण इतक्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या. पण त्यांचाच आपण त्यांच्या कुटुंबियांचा एक फॅमिलीचा इंटरव्ह्यू आपण पाहिला, त्यात ते म्हटलं की 2 वर्षापासून आमचं चाललं होतं. एक्झॅक्टली. तर कुणाचं खरं कुणाचं खोटं माहिती नाही मला, पण हे दुर्दैवी आहे. तर त्यांची खरंच इच्छा असेल आणि किंवा चर्चा चालली असेल की चांगली ॲडजस्टमेंट व्हायची असेल तर मग त्यांनी यातून बाजूला घ्यायला पाहिजे होतं. हे प्रामाणिकपणे सांगायला. ते नाराज होते, नाना पटोलेंसंदर्भात ते नेहमी बोलत होते, केंद्रापर्यंत गेलो, मी स्वतः त्यांचा इंटरव्ह्यू केला होता. त्यांचं म्हणणं आहे की पक्षामध्ये लढण्याची इच्छा दिसत नाही, पक्षामध्ये आपण मोदींना हरवू ह्याबद्दलचा कोणताही फायर दिसत नाही, म्हणून माझं फ्युचर पाहता म्हणून ते मोदींच्याकडे गेले. हो, फायटिंग पॉवर नाहीच आहे किंवा ती इच्छा दिसत नाही नेत्यांमध्ये. म्हणजे राज्याच्या नेतृत्वावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. एका निवडणुकीचं नेतृत्व त्यांनी केलं, तिथं आम्हाला एकच जागा मिळाली
मग त्यावेळेला फायटिंग स्पिरिट होतं का? त्यामुळे असं बोलणं हे फार सोपं आहे. ते का गेले हे सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही म्हणाला डेप्युटी सीएम व्हायचं होतं त्यांना म्हणून. नाही त्यांनी आता आम्हाला काही कोणी सांगितलं नाही, पण विश्वास तुम्ही नाही. कुठेतरी म्हणालात मी पण वाचत होतो. चर्चा अशी ऐकली की त्यांना डेप्युटी सीएम आणि चांगलं खातं पण राज्यसभा मिळाली. पण त्यांना दिलं नाही. ते महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेर काढलं. पण आपण अशोक चव्हाणांची चर्चा इथे करत नाही. तुम्ही आता काढला विषय तर नाही, मग एकच ह्याच्यात प्रश्न करतो की अशोक चव्हाण सोबत अनेक काँग्रेसचे नेते जातील, आमदार जातील, अशी त्यावेळेला खूप चर्चा होती. आणि तुमच्या अंतर्गत असं होतं की आता 28 जाणार आहेत, 30 जाणार आहेत, 40 जाणार आहेत. ते आत्ता जाणार आहेत तुम्हाला वाटतं का निवडणुकी विधानसभेच्या तोंडावर जातील? कोणी जाणार नाही. ही भाजपनी पसरवलेली अफवा होती. ते का गेले सगळ्यांना माहिती आहे. पण त्यात आपल्याला ते वैयक्तिक कारणामध्ये काही जायचं नाही. पण नाही, डॅमेज चव्हाणांचं नाही जाणार, डॅमेज झालं नाही पक्षाला. नांदेडच्या सीटमध्ये काय होतं बघून तिथे काय होतं ते. अच्छा, नांदेडच्या सीटमध्येच काय होते ते पाहूया. मग बाकी त्यांचं किती डॅमेज राज्यात किंवा देशात होईल ते नंतर बघू. आजची परिस्थिती काय आहे महाराष्ट्रातली? तुम्हाला काय वाटतं ज्या प्रकारे महायुती महाविकास आघाडी आमने सामने आहे, म्हणजे पक्षफुटीनंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना, त्यानंतरची परिस्थिती, काँग्रेसचे काही नेते गेले त्यानंतरची परिस्थिती, ओव्हरऑल अनालिसिस तुम्ही कसं पाहता महाराष्ट्रात? महाराष्ट्रामध्ये गेल्या 2-1 वर्षामध्ये ज्या घडामोडी घडल्या त्यामध्ये 2 मोठे घटक पक्ष शिवसेना आणि NCP हे दोघांमध्ये प्रचंड मोठी फूट झाली. 2/3 आमदार आणि कदाचित तितकेच 2/3 प्रमाणात खासदार देखील जो मूळ पक्ष संस्थापकांचा पक्ष होता तो सोडून वेगळे केले. त्यांना बाहेर काढलं गेलं. बाहेर काढण्यामध्ये सगळं राजकारण झालं. ते सगळा लॉजिस्टिकचा पुरवठा झाला सगळ्याकडून. त्याला माहिती आहे सुरत, गुवाहाटी वगैरे काय काय झालं पण पाहिलं. त्यामध्ये पक्षामध्ये पण तशी फूट काँग्रेसमध्ये नाही पडली. प्रचार झाला, चर्चा झाली, तुम्ही बातम्या दिल्या की 2/3 गट फुटतात, 28 लोक, 30 लोक, तसं काही झालं नाही. वैयक्तिक लोक काही गेले. का गेले ते आपल्याला माहिती आहे. त्यामुळं काही जरी झालं तरी काँग्रेस पक्षामध्ये फार मोठं भगदाड पडलं किंवा 2/3 काँग्रेस पक्ष फुटला, विभाजन झालं, खरा काँग्रेस पक्ष हा फुटेरांचा आहे, हे असं जे शिवसेना आणि NCPच्या बाबतीत झालं तसं काँग्रेसमध्ये झालं नाही आणि होणारही नाही. होणारही नाही. मोदींविरुद्ध कोण? कारण शेवटी जनरल इलेक्शन आहे तर आपण तसंच पाहतो की मोदींचा सामना करण्यासाठी कोण आहे? राहुल गांधी, भाजप म्हणते की राहुल गांधी आमच्या समोर राहिले उभे तर आम्हाला फायदा होतो म्हणून. हे पाय, ही आपली संसदीय लोकशाही आहे. 77 साली काय झालं? जयप्रकाश नारायण यांनी इंदिरा गांधींच्या विरोधी एक मोहीम उघडली. काय उघडली की लोकशाही धोक्यात आहे. तोच प्रश्न आज आहे. लोकशाही धोक्यात आहे. आणि त्यावेळेला कुणीही, त्यांच्याकडे खूप नेते मोठे मोठे होते पण एकाचंही त्यांनी फेस प्रोजेक्ट केलं नाही किंवा इंदिरा गांधी इस तरफ आहे, इकडे मग चंद्रशेखर किंवा मुरारजी आणखी कोण, असं नाही केलं. निवडणूक झाली, बहुमत मिळालं आणि तिथं नंतर बसून त्यांनी पंतप्रधान पदाचा उमेदवार निवडला. आता ते का होऊ शकत नाही? प्रकाश आंबेडकरांच्या प्रश्नावर मी येतो कारण तो राहून गेला माझ्याकडनं. प्रकाश आंबेडकरांनी तुमच्यासोबत अनेक वेळा चर्चा केली. ती येतील अशी चर्चा होती, तुम्ही ऑफरही केल्या. नंतर ते म्हणाले काँग्रेसला मी सपोर्ट करेन. प्रकाश आंबेडकर आले असते तर फायदाच झाला असता. या निवडणुकीचं एकमात्र सूत्र काय? मी मगाशी सांगितलं की मोदींचा पराभव. 2014ला मोदींना फक्त 31% मतं पडली. आजही त्यांची तेवढीच ताकद आहे. पण तरी मोदी का निवडून येतात? तर विरोधी पक्षांच्या मताचं विभाजन होतं. आज लोकसभेमध्ये 38 पक्षाचे खासदार निवडून आलेले आहेत. म्हणजे इतक्या वेगळ्या पक्षांना लोकांनी निवडून दिले. इतकं मतं विभाजन पण एक पेजवर नाही आहेत. पण ते मताचं विभाजन झालं. आणि आपल्याकडे फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टीम जी आहे, एखाद्याला 10% मतं पडली पण इतरांच्या पेक्षा जास्त पडली तर तो खासदार होतो. त्याला 50%ची मर्यादा वगैरे काही नाही आहे. तर त्यामुळं मताचं विभाजन हे मोदींच्या विजयाचं सूत्र आहे. आणि ते थांबवण्याकरता आम्ही इंडिया आघाडी तयार केली. मागच्या वेळेला वंचितच्या उमेदवारीमुळं आमचे 9 दिग्गज माणसं पडली आणि 9 खासदार भाजपचे जास्त निवडून आले. अगदी सुशीलकुमार शिंदे असतील, अशोक चव्हाण यांचा देखील वंचितच्या उमेदवारीमुळे पराभव झाला. त्यामुळं मोदींचा प्रयत्न असा असतो की महाराष्ट्रामध्ये जितके जास्तीत जास्त पक्ष उभे राहतील, मग त्यामध्ये वंचित असेल किंवा OBC बहुजनचं चाललेलं आहे, कुठे MIM चाललेलं आहे आणि राजू शेट्टी आहेत, हे तुम्ही मोदींना शिव्या द्या पण उमेदवारी करा आणि विरोधी पक्षांची एकजूट तोडा, जास्तीत जास्त म्हणजे तुम्ही म्हणताय सगळ्या भाजपच्या बी टीम आहेत. बी टीम आहे का सी टीम आहेत का एच टीम आहे ते मला बोलायचं नाही. पण भाजप सोबतच आहे. आपण त्याचे सिम्पटम्स पाहूया. हे माणसं उभे राहिली तर फायदा कोणाला होतो?
आंबेडकर उभे राहिले, त्यांना मागच्या वेळेला 8% मतं होती, त्यामध्ये 4-5% मतं MIMची होती. आता MIM नाही आहे. त्यामुळे आंबेडकरांची, प्रकाश आंबेडकरांच्या वंचितची 3-4% मतं असू शकतात. ती मतं जर त्यांना पडली आणि ती विरोधी पक्षाच्या पेटीत नाही पडली तर फायदा कोणाचा? भाजपचा. मग हे साधं गणित आहे आणि त्याकरता मग काय काय कसरती कराव्या लागतात ते करतात, दाखवायचा प्रयत्न करतात. कोणाला दाखवायचा? तर त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, वोटर, त्यांना दाखवायचा प्रयत्न करतात. बघा किती प्रामाणिकपणे मी प्रयत्न करतोय, पण काँग्रेस आपला अपमान करते, हे करते. पण यावेळेला आम्ही ते होऊ दिलं नाही. शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही आंबेडकरांची चर्चा करत राहिलो. त्यांनी कितीही आमचा अपमान करायचा प्रयत्न केला तरी, म्हणजे मी स्वतः व्यक्तिगत समोर होतो म्हणून कशा सांगतो, प्रकारे अपमान केला? खूप अपमान. कोणीतरी जुनेर माणूस यायचा आणि सांगायचा, नाना पटोले तुम्हाला काय अधिकार आहे, दिल्लीने तुम्हाला अधिकार, तुम्ही कशाला बसला इथं, तुम्ही आम्ही तुमच्याशी बोलणार नाही, असे उघड असे आरोप करून आणि काय काय बरंच काय काय आम्ही सगळं सहन केलं. नाना पटोलेंनी सगळं सहन केलं. एक व्यापक उद्दिष्ट आपल्याला गाठायचं आहे की विरोधी पक्षाच्या मताचं विभाजन झालं नाही पाहिजे. पण शेवटी मुळातच ते करायचंच होतं हे उद्देश असेल आणि थोडंसं आपल्याला आणखी महत्त्व वाढून घ्यायचं की मी वाटाघाटी करतो इतक्या जागा, मग आता त्याला कोण काय करणार? मग चालवतो कोण आंबेडकरांना? ते त्यांनाच विचारतो. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही 14-19 सगळीकडे त्यांच्याशी मी बोलत नाही होता. सांगणार. त्यांच्या स्वभावाबद्दल मी बोलणार नाही, व्यक्तिगत आहे, आमचे मित्र आहेत ते. पण त्यांच्या या कृतीमुळं कोणाचा फायदा होणार आहे एवढा साधा प्रश्नाचं उत्तर मला वाटतं त्यांचे सहकारी विचारतील आणि त्या प्रश्नाचं उत्तर तेच देतील. राज ठाकरेंनाही यांना घ्यावा लागला आता आणि राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. ते निश्चितपणे महायुतीचा प्रचार करतील. 19ला त्याने लावरे तो व्हिडिओ प्रचार करत तुम्हाला प्रामुख्यानं मदत केली. त्याचा फायदा म्हणतात लोक विधानसभेला झाला. एक वेव्ह झाली महाविकास आघाडी किंवा काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूनं. आज उलटं होणार आहे. आज तुमच्या विरुद्ध ते प्रचार करणार आहेत. आता ते कोणाची व्हिडिओ लावणार आहेत मला माहीत नाही. पण बघा, हे काही नेते असे असतात की ज्यांच्या सभांना गर्दी होते का ते कुठे थोडंसं आक्रमक बोलतात, वेडं-वाकडं बोलतात, कुठे शिवीगाळ करतात, त्यामुळे लोक येतात. पण त्यामुळे मतं मिळत नाहीत. पण परसेप्शन सिने कलाकार असतो, कुठल्याही सिने कलाकारांना प्रचंड गर्दी होते, मतं मिळतात का? तर तशी याची कल्पना आहे की पण मोदींचं परसेप्शन क्रिएट करतील तुम्हाला वाटतं ते? नाही, काही होणार नाही. काही फरक पडला नाही, कारण कोणी सिरियसली कोणी घेणारच नाही. मग 19ला का त्यांना तुम्ही तुमच्यासोबत घेऊन प्रचार करायला आलं तर लावला? आमच्या आता बघा, मोदींच्या विरोधात प्रचार केला आम्ही घेतलं. आता ते आमच्या विरोधात प्रचार करत मोदींनी त्यांना घेतलं. पण त्यामध्ये फार काही मोदींनी तुम्हाला पण फायदा झाला नाही म्हणतात. रणनीती नाही झाला असेल तर झाला असेल की ठीक आहे त्यांची, पण फार मोठी रणनीती त्यामुळे बदलणार आहे मोदी असं काही नाहीये. ती येतच या असं झालेलं आहे ते. चव्हाणसाहेब इथे स्पष्ट करतायत की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये बरेच बदल होतील. आता जी अंडर करंट आहे ती लोकांना कळत नाही किंवा दिसत नाही आहे, पण ती अंडर करंट आहे. आणि या वेळेला अँटी इन्कम्बन्सी म्हणा किंवा जी नाराजी आहे त्यांच्या मताप्रमाणे मोदींविरुद्ध, भाजप विरुद्ध, ती लोक मतपेटीत व्यक्त करतील. आणि म्हणूनच एक कॉन्फिडन्स आहे की महाविकास आघाडी इथं चांगलं करेल, देशात इंडिया अलायन्स चांगलं करेल. आणि या विचारानं काँग्रेस प्रयत्न करते, पावलं उचलते. म्हणून आता 4 जून नंतर स्पष्टच होईल की चव्हाणसाहेब जे म्हणतायत त्याबद्दलचं नेमकं लोकांनी कशा प्रकारचा कौल दिलेला आहे. पण धन्यवाद सर, तुम्हाला शुभेच्छा द्या. शुभेच्छा, तुम्हाला निश्चित शुभेच्छा आहे आमच्याकडनं. डेमोक्रेसीमध्ये एक सांगतो की आमचं सरकार आलं की मीडियाची आमचे संबंध फार चांगले राहतील. आत्ताच्या सरकारसारखे राहणार नाही. तर डेमोक्रेसीमध्ये तसंच राहिलं पाहिजे अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. म्हणून सर शुभेच्छा तुम्हाला. आणि ज्या प्रकारे आता सगळं निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आणि रणसंग्राम सुरू झालेला आहे, म्हणून 4 जून नंतर देशात काय होतं ह्याची उत्सुकता सगळ्यांना आहे. तर आज सरांनी आमच्यासोबत ते फूडी आहेत पण त्यांच्या फेवरेट रेस्टॉरंटमध्ये जातात, त्यांना मला नेता आला नाही कारण निश्चित. तर निवडणुकीनंतर त्यांना मी एक वेगळा कार्यक्रम आपण त्याच्यामध्ये त्यांना नेऊ. पण सर फूडी आहेत. बोलता बोलता बरंच काही म्हणाले की अमेरिकेमध्ये असताना कशा प्रकारे ते कॉन्टिनेंट आणि सगळ्या गोष्टी करायचे. म्हणून एक दिवस सर तुमच्या घरी आम्ही एक बेत ठरवू आणि तुमच्या हातानं कॉन्टिनेंटल फूड आपण घेऊ. म्हणून आजच्या एपिसोडमध्ये थांबतो मी. पुढच्या एपिसोडमध्ये एक मोठे राजकारणी असणार आहेत जे आमच्या या इलेक्शन मेन्यूमध्ये आमच्या तिखट प्रश्नांची तितकीच तिखट उत्तरं देतील. आतासाठी नमस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.